यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। सुनील छत्रपाल केदार, माजी मंत्री छत्रपाल केदार यांचे सुपुत्र, राजकीय वारसा लाभल्याने त्यांना राजकारणात एंट्री करण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाहीत, पण स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले। त्यामुळे महाविकास आघाडीच्या काळात त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली। जिल्हा परिषद सदस्य ते आमदार ते मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला। पण याच प्रवासात अडथळा ठरलाय तो नागपूर जिल्हा बँकेतील 150 कोटींचा घोटाळा। या घोटाळ्या प्रकरणी त्यांना 5 वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला। याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पहा। रविवार आहे, आज रविवारी एवढी काय काही झाली होती भाजपला? नियमानुसार जेव्हा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होते त्यावेळी कायदा असा आहे की ती शिक्षा प्रोनाऊन्स झाल्यापासूनच आमदारकी ही त्या ठिकाणी रद्द होते। कायदेशीर लढाई आहे, कायदेशीर लढाई सुनील केदार लढतील आणि आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे। आता सुनील केदार यांनी ज्या गोष्टी केल्या त्याला भाजप जबाबदार आहे का? बरं, कोर्टाने आदेश दिलाय ना, कोर्ट काय भाजपच्या आदेशावर चालतं का? पण सध्या न्यायालयांवरती ज्या प्रकारचा दबाव आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षातल्या लोकांना समन्स येतील, विरोधी पक्षातल्या लोकांना चटका होतील आणि विरोधी पक्षातल्या लोकांच्या खासदारक्या रद्द होतील। सुनील केदार विदर्भातले काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 150 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी केदार यांना न्यायालयाने दोषी ठरवलं। 5 वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली। त्यामुळे केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे। देशात भाजपमध्ये असेल तर ते गुजरातच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले जातात अशा पद्धतीचं त्यांचेच खासदार आमदार चर्चा करतात आणि मीडियाला सांगतात। ही जी काही प्रथा महाराष्ट्रात आणि देशात सुरू झालेली आहे ही काही जास्त दिवसाची नाही। सत्तेची ज्याप्रमाणे गैरवापर करण्याची जी प्रथा बीजेपीने सुरू केलेली आहे त्याचा हा प्रकार आहे। ठीक आहे, आम्ही कायदेशीर लढाई आहे, कायदेशीर लढाई सुनील केदार लढतील आणि आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे। नियमानुसार जेव्हा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होते त्यावेळी कायदा असा आहे की ती शिक्षा प्रोनाऊन्स झाल्यापासूनच आमदारकी ही त्या ठिकाणी रद्द होते। जर त्या ठिकाणी कन्व्हिक्शनला स्टे मिळाला तर ती आमदारकी वाचते, अन्यथा ती आमदारकी जाते। त्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळं होण्याचं कारण नाही आहे। जे काही कायद्यात आहे ते कायद्याप्रमाणे होईल। ज्या प्रकरणामुळे केदार यांची आमदारकी गेली ते प्रकरण काय आहे तेही पहा। नागपूर जिल्हा बँकेत 150 कोटींचा घोटाळा उघडकीस आला। सुनील केदार हे तेव्हा जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते। 2001-2002 मध्ये त्यांनी बँकेच्या रकमेतून खासगी कंपन्यांच्या मदतीने शेअर्स खरेदी केले। सहकार विभागाच्या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करत गुंतवणूक झाली। पुढे खासगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसे बुडाले। या प्रकरणी सुनील केदार आणि अन्य आरोपींवर गुन्हे दाखल झाले आणि त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। याच बँक घोटाळ्या प्रकरणी सुनील केदार, अशोक चौधरी, केतन शेठ, अमित वर्मा, सुबोध भंडारी, नंदकिशोर त्रिवेदी या 6 जणांना दोषी ठरवण्यात आलं। तर सुनील केदार यांना 5 वर्षाचा कारावास आणि 12.5 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय। या प्रकरणातील तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे, तर सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे। काँग्रेसचे नेते आहेत सुनील केदार, आमचे सहकारी आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, काँग्रेसचे विदर्भातलं फार महत्त्वाचं नाव आहे, लढवय्ये नेते आहेत। खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे असे अनेक नेते आहेत ज्यांच्यावरती असे खटले चालले पाहिजेत आणि त्यांनाही अशा प्रकारच्या शिक्षा ठोठावल्या पाहिजेत। पण सध्या न्यायालयांवरती ज्या प्रकारचा दबाव आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षातल्या लोकांना समन्स येतील, विरोधी पक्षातल्या लोकांना चटका होतील आणि विरोधी पक्षातल्या लोकांच्या खासदारक्या रद्द होतील। त्याच्यामुळे सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा ठोठावली आणि त्यांच्या आमदारकीवरती तलवार लटकवली याचं मला आश्चर्य वाटत नाही। पण सुनील केदार हे लढवय्ये नेते आहेत। संपूर्ण महाविकास आघाडी, खास करून शिवसेना, ही सुनील केदार यांच्या बरोबरीनं ठामपणे लढत राहील। बँक घोटाळ्या प्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर शनिवारी रात्री सुनील केदार यांना नागपूर मध्यवर्ती कारागृहात नेण्यात येणार होतं। मात्र मायग्रेनचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.